नमस्कार मैत्रिणींनो, मी खानदेशची मनीषा। आज आपण करणार आहोत गूळ शेंगदाण्याचे लाडू। चला तर मग आपले शेंगदाणे आता छान असे खरपूस मस्त भाजून झालेले आहेत। तर आपण आता त्याचे स्वच्छ चोळून साल काढून घेऊ। चला तर मग आपले हे बघा किती छान स्वच्छ साल काढून लाडूंसाठी शेंगदाणे तयार झालेले आहेत। चला तर मग आता आपण शेंगदाणा लाडूंसाठी गूळ किसून घेऊया। चला तर मग आता आपण लाडूसाठी हे तयार झाले आपलं दाण्याचं कूट। हा आहे गूळ, ही आहे वेलची पावडर, थोडीशी टाकून घेऊ। हे आहे जायफळ, थोडंसं जायफळ किसून घेऊ। चला तर मग आता आपण हे सर्व गूळ आणि दाण्याचं कूट मिक्स केलेलं आहे। हा कूट आपण थोडासा जाडसर केलेला आहे। तर आता त्याचं बाइंडिंग तयार होण्यासाठी आपण अगदी थोडंसं हलकंसं फिरवून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। चला तर मग अशा प्रकारे आपले आता हे मिश्रण तयार झालेले आहे। आता आपण लाडू बांधून घेऊ। आणि हे लाडू तुम्हाला पावसाळ्यामध्ये आता सध्या कसं पाणी खराब असतं ते असतं, तर त्याच्यामुळे बऱ्याच जणांची तब्येती खराब होतात। तब्येत खराब झाली म्हणजे आपलं हिमोग्लोबिन आपोआप कमी होऊन जातं। तर हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त असे हे गूळ शेंगदाण्याचे लाडू आहेत आपले। तर हे बघा, आता असे आपण लाडू तयार करून घेऊ। असे एक एक करून आपण सर्व लाडू बांधून घेऊ। चला तर मग अशा प्रकारे आपले सर्व लाडू तयार झालेले आहेत। तर तुम्ही पण अशा प्रकारे लाडू तयार करून बघा, बनवून खाऊन बघा आणि कसे वाटले ते मला नक्की कमेंट करून सांगा। आणि फॉलो केलं नसेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा।